Give you a good time. Give you a good. Give you a good time. Give you a good. Give you a good. Give you a good. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे एका नवीन ठिकाणी आणि हे ठिकाण आहे विट्याजवळील पार या गावात दरगोबाचं मंदिर आणि हे एक निसर्गात वसलेलं असं ठिकाण आहे. पूर्ण निसर्गरम्य वातावरणात मंदिर आहे ते वर आहे आणि एक खाली एक मंदिर आहे. पार या गावात असलेलं हे दरगोबाचं मंदिर आहे. लोकेशन लय भारी आहे आणि हे बघा आपली टीम. हे बघा यांना खायला खायचं आहे. काय आणले खायला? काय समोसे, वडापाव. कागद सगळी खाली घेऊन या. कागदावर टाकायची नाहीत कोणी सुद्धा. या बाजूला मस्त पैकी तलाव पण आहे. हे बघा मंदिर. इकडे एक मंदिर आहे. आपण इकडचं पहिला जाऊन येऊ. हे बघा गर्लफ्रेंड असल्यावर असं लागतंय करायला सगळं. अबे साले बोलायला लागते 2-2 मिनिटांना सारखं. कुठं आलो, इकडे आलो, तिकडे आलो सांगायला लागते. त्यामुळे सूरज असं तुला काय वाटतंय? मैं कुछ बोल ही नहीं सकता. काय वाटत? चप्पल काढून घुसात. चिलाबाई मंदिर हे बघा नाव लिहिलेलं आहे वर. आणि हे आहे असं आतलं मंदिर. घड्याळ बंद आहे. इथं तरी CCTV लावलेला आहे पण आत शूटिंग करायला परवानगी आहे का नाही काय माहित. कोणच नाही इथं. आमच्यासाठी सगळीकडेच परवानगी आहे. अय डॉन. हे बघा डॉन कसं बघतोय. डॉन बाहेरनं बघतोय. काय बघतोय काय माहित. मैं नहीं बताऊंगा. हे आहे चिलाबाई मंदिर. वर भाऊ नाव लिहिलेलं आहे. चला बनवलेलं आहे बाहेर. आणि हे बघा इकडं असे मंदिर आहे आणि इकडं प्यायच्या पाण्याची सोय आहे बघा. आणि हे बघा तलाव जवळच आहे. तलावातच हे तलावातच बांधलेलं मंदिर आहे. आणि इकडे आहेत पवनचक्क्या जे की विंड मिल्स. हे बघा विंड मिल्स आहेत वर पवनचक्क्या. हे यांचं चालू इथं फोटोशूट. सूरजचा फोटोशूट करायचा आहे काय? सगळा बाय तुला काय वाटते कसं आहे लोकेशन? यायलाच लागते. सूरज यायला लागते काय? आधी पवनचक्की बघी कशी माझीच आहे रे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. पवनचक्की पलीकडे पण लय आहेत पवनचक्की अजून. हे बघा इकडे एक रस्ता आहे आणि इथे एक मंदिर आहे. पण सध्या आपलं लक्ष आहे वर. जे तुम्हाला हे दिसत आहे का हे सध्या आपलं लक्ष आहे. हे आहे मेन मंदिर महाकाळेश्वर मंदिर प्रवेशद्वार. भैयाची कमी इथं महसूस होताना सगळी भैयाची आठवण काढत आहेत. आणि हे बघा लोकेशन तर लय भारी आहे. वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत का पूर्णपणे. हे लोकेशन बघितल्यावर एक लोकेशन आठवते ते म्हणजे कुठलं माहिती आहे का? तर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल एकविरा मातेचं मंदिर जे लोणावळ्यात आहे. सेम अशाच पायऱ्या आणि दोन्ही बाजूनं पाणी जात असते. पण सध्या आज इथं पाणी नाही आहे.
कारण पाऊस थांबलेला आहे. या की लवकर. काय तिथे कसं आहे लोकेशन, कसं वाटते? एक नंबर. यायला लागते काय? यायला लागतंय. साक्षी ताई काय म्हणताय, तुमच्या लोकेशन वर काय मत आहे? खूप छान. यायला लागते. यायला लागते. हे बघा वाघाचा अजून फोन चालू आहे, खालनं चालू आहे ते अजून चालूच आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. हा बोलून टाकलेलं बरं असते हो. काय ग काय यश भैया, काय कुणाबरोबर बोलते? मागल्या जन्मातलं काय मागल्या जन्मातलं. हे बघा आता थांबणं पण झालाय गाडी. मागल्या जन्मातलं काय आहे त्यालाच माहिती. आता समाधी घाली समाधी दोघांची. जन्मलाय ना. हा पुनर्जन्म झालाय काय? आणि पुढे नाण्याच म्हणजे हीच बॉम्ब आहे बघा. फोटोशूट इथे बी चालू झाला, वर जायचं राहिलं आधीच. हे बघा आपला सुरेश ताकद धावताना यश भायाला उचलून घेऊन चाललेला आहे वर. कुठपर्यंत येतोय बघा. आता जेजुरीच्या पायऱ्या चढाय सोपं काम झालेलं आहे. सोडला गाड्याला तिथे बास झाली सूरजची. संपली एनर्जी, इथपर्यंत होती सूरजची एनर्जी. दमला गाडी. हे पोचलेले आहेत मंदिरात वर. हे बघा हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आणि आपला सुरेश भाई आणि हे सगळेच वर जाऊन बसलाय. ए यश दादाला नेलंच, मला का नेलं नाही उचलून? जिरली काय? जिरली काय? बघा हे आहे मोठं प्रवेशद्वार मंदिराचं. तर यांना आपण पहिल्यांदा विचारू लोकेशन आल्यावर कसं वाटतंय, वर आल्यावर कसं वाटतंय, वर आल्यानंतर? खूप छान. खूप छान. काय म्हणजे निसर्ग भारी वाटला का मंदिर भारी वाटलं, काय वाटतं? निसर्ग इथं भारी आहे. निसर्ग बघायला बघा. हे तलाव असल्यामुळे या मंदिराला एक प्लस पॉईंट झालेला आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे वर आणि अशा निसर्गरम्य वातावरणात हे लोकेशन आहे. हे लोकेशन विट्यापासून जवळजवळ 15 किलोमीटर आणि तासगावपासून पण 15-20 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि हे बघा आपले माकडं इथं बसलेले आहेत. इथं दुसरी माकडं नाहीत पण हे आपली माकडं बसलेली आहेत सगळी इथं. आणि हे बघा खाली मागचं लोकेशन. मागचं लय भारी दिसते कारण ते तलाव असल्यामुळं त्याला एक प्लस पॉईंट झालेला आहे लोकेशनला. आणि तुम्हाला दावतो बाकीचं लोकेशन हे कसं आहे पूर्ण. हे बघा नाश्ता करायला थांबलेले आहेत सनी मोहिते. बंद करो हाथ जोड़ के मैं. सनी मोहितेला असते. काय ऑर्डर काय केल्या? गुळाचा चहा ऑर्डर केलेला आहे. हे बघा कसं वाटतंय? चीटिंग करता है तू. तर मित्रांनो पोचलेला आहे मी शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी आणि इथे सध्या खायला आणलंय बघा. हे बघा समोसे काय काय आणलंय त्याची तयारी चालू आहे कुठं बसायचं. आणि सुरेश दादा बाटली घेऊन आलेला आहे.
यश दादा काय घेतलंय? बॅग, वॉटरप्रूफ बॅग आहे बघायची. सध्या मोबाईल ठेवण्यासाठी गाड्यान बॅग घेतलेली आहे. आणि इथं सध्या जेव्हा आहे बसायचं गोव्यात आणलेली आहे बॅग. चप्पल गोव्यातला आहे, गडी गोव्याचाच आहे पूर्ण. या सगळी हे बघा काय सगळी मोबाईल मध्ये फिदा असतात. काय करायचं आता? मगाचपासून स्वप्नील दादा ना स्नॅप टाकलाय. हा हा भाई सनी मोहिते स्नॅप चालवर आहे बघा. हा कॉलिंग वाला बंद आहे. हा कॉलिंग वाला बंद आहे, हा स्नॅप वाला बंद आहे. संपवा सगळं, कागद तेवढी भरून घ्या स्वच्छला दादा बघ की मदत केली पाहिजे. केली पाहिजे, मदत केली पाहिजे का नाही मुक्या प्राण्यांची. जिथं जिथं दिसेल तुमच्याकडे अन्न शिल्लक असेल तर देऊन टाका या मुक्या प्राण्यांना. अशा प्राण्यांना बी द्या. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता सध्या शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी. आणि हे मंदिर आपल्या विट्यापासून जवळजवळ 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि त्याला वर खाली यायला असा रस्ता आहे हा वरनं. तर मित्रांनो तुम्ही जर फिरायत असला तर असं भिंती वगैरे लिहित जाऊ नका. हे बघा काय लिहिले इकडे. हा असं असं तुम्ही पडतंय का काही आता? पडू नका रे, पडू नका. साक्षी बी धावली इथं बघा. साक्षी आपण आलो नाही ना पहिल्या जन्मीकडे. नाही नाही सूरज आहे का बघा? सूरज मला वाटलं अर्जुन नाही. तसं नाही, काय राव असं करते सूरजाला लागा. काय लागा नो असं करताय सूरजला? सूरजचं नाव लिहिलं म्हणून काय झालं? काय झालं? मग काय महादेव भक्त या ठिकाणी आलेले आहेत. महादेव भक्त हे बघा. आलोच इकडे. काय इकडे आत काहीतरी आहे बघा. छोटासा रस्ता आहे इथून जायला आत. आणि आत आहे पाणी. पाणी आत्ता पडले. इथं काय कुंड आहे? हे हवन करतात काय? यज्ञ यज्ञ करतात नाही तर काहीतरी पूजा विजा असं होती. हे बघा की कसं वरनं काय झाले. पाणी पाजरून पाजरून कसं डिझाईन झाले बघा. पाणी पाजर देव पूर्ण पाणी पाजरते. नाही नाही काय पाणी वरनं पाजरते हो फक्त. हा लहानपणी सानी अशी होती. अभिषेक दादा आहे. कशी शांत बसली होती. मी इकडे आहे बघा मित्रांनो. हे आहे मी आणि हे आहे सानिका. हे बघा सेम टू सेम दिसते बरोबर आहे का? सेम सेम बट डिफरंट. हे रस्ता आहे. हा ज्या पायऱ्या आहेत त्या खालून जर कोणी गाडी आणली तर खाली गाडी लावायला आणि तिथून वर येण्यासाठी या पायऱ्या केलेल्या आहेत. आपण लावलेल्या गाडीवर त्यामुळे आपण वरनं उतरून आले. जर गाडी जर खाली लावली तर खालून रस्ता आहे वर येण्यासाठी. त्या ह्या पायऱ्यात आता आम्ही चाललेलो आहे खाली. अर्ध्यापर्यंत जातो बघतो काय सीन आहे. परत वर जायलाच लागणार आहे आपल्याला कारण गाडी आपली आहे वर.
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शुक्राचार्यासनं वर आलेलो आहे आणि आता सरळ जाणार आहे घरी. तर या ट्रिपचा आता शेवट इथंच आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.